वळत पुढच्या बातमीकडे गुढीपाडव्याच्या सणाची गोडी वाढवणारे साखरहार अर्थात साखर गाठी पंढरपुरात पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात। यांत्रिकीकरणाला फाटा देऊन पारंपरिक लाकडी साच्यातनं साखरहाराची निर्मिती होते। पंढरपूरची अवीट गोडी असणाऱ्या साखरहारांना महाराष्ट्रासह कर्नाटकातनं सुद्धा मागणी आहे। गुढीपाडव्याचा सण जवळ येत असतानाच पंढरपूरच्या मेवा मिठाई कारखान्यामध्ये साखरहार निर्मिती सध्या झपाट्यानं सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं कायमच म्हटलं जातं आणि ह्याच आनंदाचे साक्षीदार होतात त्या म्हणजे साखरेच्या गाठी। गुढीला घातल्या जाणाऱ्या, देवाला घातल्या जाणाऱ्या आणि आपल्या घरातील चिमुकल्यांना घातल्या जाणाऱ्या साखरेच्या गाठी दरवर्षी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात। पंढरपुरात अशाच एका कारखान्यामध्ये आपण आहोत। घोडके यांचा पिढीजात असणारा हा कारखाना आणि त्यांच्याच कारखान्यामध्ये साखरेच्या गाठी तयार होण्याचं काम होतं। आपल्यासोबत कारागीर आहेत। कशा पद्धतीने ह्या गाठी तयार केल्या जातात? त्याच्यामध्ये 6 किलो साखर घालायची, नंतर 2 लिटर पाणी टाकायचं आणि लिंबू सरबतचा आपला खट्टा असतो लिंबू वापरायचा, त्याच्यानंतर चाचणी घेऊन साच्यामध्ये ओतायचं, मग हा माल तयार होतो पूर्णपणे। खरं तर हा साच्यामधून माल तयार होतोय। आपण पाहू शकतो की हे साचे, या साच्यांमध्ये हा पाक जो आहे साखरेचा तो घातला जातो आणि हाच पाक नंतर अशा पद्धतीनं साखरेचा जो पाक आहे तो तिथून गाठी काढल्या जातात। आपण पाहू शकतो की आता गाठी काढल्या जातात। औषध कशा पद्धतीने गाठ निघते, गाठ काढून दाखवा ती। पूर्णपणे साखरेची तयार होणारी गाठ आणि हीच साखरेची गाठी अर्थात साखरेचा हार गुढीपाडव्याला आनंदाचा साक्षीदार होताना दिसतोय। आपल्या सोबत या कारखान्याचे मालक असणारे घोडके, कधीपासून आपला कारखाना आणि कशा पद्धतीने याची तयारी असते? 3 ते 4 पिढ्यांपासून आपला कारखाना चालू आहे आणि गुढीपाडव्याच्या आधी 15 ते 20 दिवस साखर गाठी तयार करण्याचं काम आमच्याकडे चालू होतं। साधारण हा आपला साखर गाठी तयार होण्याचा माल कुठे कुठे जातो? महाराष्ट्र, कर्नाटक या भागांमध्ये जातो, तसंच पंढरपूर तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात आपला माल जातो सगळीकडे। पंढरपुरात तयार होणाऱ्या साखरेच्या गाठींना मागणी महाराष्ट्रासह कर्नाटकात आहे। त्यामुळे इथल्या ज्या साखरेच्या गाठी आहेत त्या साखरेच्या गाठींची जी गोडी आहे, विठ्ठलाच्या आशीर्वादाची जी गोडी आहे ती महाराष्ट्रासह कर्नाटकात गुढीपाडव्याला जाऊन पोहोचते आणि याचीच तयारी सध्या पंढरपूरमध्ये जोमाने होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।